हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण पदार्थ विज्ञानाची ब्लूप्रिंट बघणार आहोत. सो पदार्थ विज्ञान हा एक आपला BMS फर्स्ट इयर मधला सब्जेक्ट आहे. सो याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज किती त्याचा वेटेज असतात युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये ते सर्व बघणार आहोत. ओके, सो पदार्थ विज्ञानचे देखील दोन पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. ओके, आणि दोन्हीही पेपर हे एक मॉडरेट लेवलचे असतात, इझी तर नसतातच. ओके, जर तुम्ही चांगला अभ्यास केला तरच ते इझी असतात. ओके, सो बघा, सर्वात आधी आहे आयुर्वेद निरूपण. ओके, आयुर्वेद निरूपण मध्ये बेसिक आयुर्वेदा काय आहे, त्याच्यामध्ये काय काय कॉन्स्टिट्यूएंट्स आहेत, सर्व सर्व त्याच्यामध्ये एक आहे. ठीक आहे, फर्स्ट स्टेप साठी. नंतर आहे पदार्थ आणि दर्शन निरूपण. म्हणजे काय की आयुर्वेदाने पदार्थ सांगितले आहे, किती 6 पदार्थ सांगितले आहे. सो त्याचं ते एक ब्रीफ इंट्रोडक्शन आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. सो हे सुद्धा फर्स्ट मध्ये आहे. आणि दर्शन निरूपण, दर्शन म्हणजे काय तर एक फिलॉसॉफी, तिथे वेगवेगळ्या आचार्यांची किंवा वेगवेगळ्या जे फिलॉसॉफर्स आहेत त्यांची ती एक फिलॉसॉफी तिथे सांगितलेली आहे. ओके, नंतर हे आहे बघा 25 मार्काचं याचं युनिव्हर्सिटीसाठी वेटेज आहे. नंतर आहे द्रव्य विज्ञानीय पदार्थ सांगितले, ते कोणकोणते आहे, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव, हे 7 सांगितलेले आहे पदार्थ. सो मग याच्यामध्ये आपण प्रत्येक पदार्थाचं एक निरूपण बघणार आहोत, म्हणजे त्याचं डिटेल मध्ये डीप मध्ये जाणार आहोत. सो फर्स्ट द्रव्य विज्ञानीय, सेकंड टर्मला आहे द्रव्य काय असतं त्याची सर्व टाइप्स येते. ठीक आहे, नंतर गुणविज्ञानीय, गुण काय असतात, द्रव्याचे गुण असतात. ओके, जसं की उष्ण, शीत, ते सेकंड टर्म मध्ये. नंतर कर्मविज्ञानीय म्हणजे ते द्रव्य काय कार्य करतं, म्हणजे जसं ते दही आहे ते उष्णता वाढवतं, त्याचं कार्य. सो तसं ते कार्य ते सुद्धा सेकंड टर्म मध्ये. सो याचं टोटल वेटेज 48 मार्काचं आहे. नंतर आहे सामान्य विज्ञानीय, की कॉमन थिंग्स काय आहे, दोन द्रव्यातील, दोन कर्मातील. ओके, सो ते थर्ड टर्म मध्ये. नंतर विशेष विज्ञानीय म्हणजे अपोजिट काय आहे, त्यांचे कार्य, अपोजिट कार्य काय, अपोजिट गुण कोणते, असं. ठीक आहे, ते सुद्धा थर्ड टर्म मध्ये. समवाय विज्ञानीय म्हणजे हे कसे एक सोबत कार्य करतात सर्व द्रव्य गुण विज्ञान. ओके, ते थर्ड टर्म मध्ये. आणि अभाव विज्ञानीय म्हणजे की अभाव म्हणजे काही ठिकाणी एखाद्या गोष्टीचा एक अभाव असते, एक एम्प्टीनेस असते, तर ते आपण थर्ड टर्म मध्ये शिकणार आहोत. आणि याचं टोटल 27 मार्काचं तिथे वेटेज आहे आपल्याला पेपर 1 मध्ये. सो पेपर 1 थोडासा पेपर 2च्या कंपॅरिझन मध्ये थोडासा हार्ड गेला, मला तरी तो हार्ड गेला होता. ओके, पण जर अभ्यास केला तर हा खूप इझी पेपर असेल. ओके, नंतर आहे परीक्षा विज्ञानी. ओके, सो बघा, परीक्षा म्हणजे काय तर टेस्ट, बेसिकली टेस्ट. ओके, त्याचा तेच अर्थ आहे की जे पण फिलॉसॉफी आहे त्याची आपण टेस्ट करतो की हे कसं खरं आहे, आपण त्याला क्वेश्चन विचारतो, त्याचं एक विजननी ऐकून हे ते सर्व करून त्याचा टेस्ट करतो. सो तसंच टेस्ट याच्यामध्ये आपल्याला त्याचं ब्रीफ इंट्रोडक्शन दिलं आहे, हे फर्स्ट टर्म मध्ये. नंतर आप्तोपदेश प्रमाण. ओके, या टेस्ट पैकी हे फर्स्ट टाइप आहे. ओके, त्या टेस्टचा कोणता, आप्तोपदेश प्रमाण. आप्तोपदेश प्रमाण म्हणजे काय की कोणत्याही एका आपल्या वरच्या सुपेरियर लेवलच्या व्यक्तीने जे त्याच्या इन्फिरियर लेवलच्या व्यक्तीला एक ज्ञान देतं. ओके, सपोज जे आचार्य असतात, ओके, सपोज आपण आपले हे असतात आजोबाची, ते आपल्याला काही ज्ञान देतात की हे असं नाही करायला पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे. सो आपण ते मान्य करतो कारण ते आपलं एल्डर आहेत. सो तसंच आप्तोपदेश म्हणजेच एल्डर जनांनी दिलेलं एक फिलॉसॉफी. ठीक आहे, नंतर आहे प्रत्यक्ष प्रमाण. ओके, प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय की डायरेक्टली आपल्याला जी गोष्ट दिसते किंवा जस्ट ऐकू येते किंवा आपण टेस्ट करतो तेच आहे, तेच खरं आहे असं तिथे आपण करू शकतो, त्याला टेस्ट करू शकतो. ते सेकंड मध्ये आहे. या दोघांना 26 मार्काचं वेटेज आहे. नंतर सेकंड मध्ये अजून अनुमान प्रमाण. अनुमान म्हणजे प्रमाण म्हणजे काय की आपण एक लॉजिक लावतो की हा आता सपोज हे एक बोर्ड आहे, याच्या मागे एक रूम असेल, आपण ते काय केलं, एक लॉजिक लावलं, एक अनुमान लावलं. ओके, सो तसं ते अनुमान प्रमाण असेल. हे सेकंड मध्ये आहे. दोघांचं मिळून 42 हे मार्काचं वेटेज हे असणार आहे. नंतर आहे युक्ती प्रमाण. युक्ती प्रमाण म्हणजे काय, तेच एक वेगळे, आता युक्ती वेगळी आणि अनुमान वेगळं. ओके, सो युक्ती म्हणजे एक लॉजिक की म्हणजे सपोज एका आंब्याचं बी आपण पेरलं तर त्याच्यापासून आंब्याचं झाड येईल भविष्यामध्ये. सो ही एक युक्ती लावली आपण. ठीक आहे,
किंवा एक मुलगा नदी ओलांडत आहे तर तो डुबू शकतो किंवा जिवंत राहू शकतो, तर हे आपण एक युक्ती लावू शकतो. म्हणजे असं एक लॉजिक लावणे, सो ते युक्तिप्रमाण. नंतर उपमान प्रमाण. म्हणजे उपमान म्हणजे सेम, उपमान उपमेय म्हणजे आपण त्याला काहीची हे सांगतो की जसं की रोहित माशासारखं गर्भाशय असतं. म्हणजे रोहित मासाची उपमा दिली आहे गर्भाशयाला. सो तसंच उपमान प्रमाण हे आहे, ते जे आपण बघितलं आहे ना, ते त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण लिहिणार आहोत. ओके, हे थर्ड टर्म मध्ये आहे. नंतर आहे कार्यकारण सिद्धांत. कार्यकारण सिद्धांताचे खूप असे आचार्यानुसार आहेत. ओके, म्हणजे की कार्य आणि कारण. कारण म्हणजे ज्याच्यापासून कार्य निर्माण झालं ते कार्य. ओके, सो हे सिद्धांत आहे, हा सुद्धा थर्ड टर्मला आहे. हे तिघं मिळून 32 मार्काचं इथे वेटेज आहे पीव्ही मध्ये. ओके, हा पेपर मला खूप इझी जातो. ओके, गेला होता ऑब्विसली. सो हे दोन असे 100 मार्काचे आपल्या युनिव्हर्सिटीला पेपर असणार आहे. ओके, थेरी आहे पेपर म्हणून तुम्हाला कंटेंट जास्त लिहायचं आहे, कमी करायचं नाही, कंजूसी करायची नाही पेपर लिहिताना. ओके, जितकं जास्त लिहिसान तितके तुम्हाला जास्त मार्क्स पडेल. ओके, आणि हँडरायटिंग सुद्धा तिथे इम्पॉर्टंट आहे. हँडरायटिंग आतापासूनच सुधारायला स्टार्ट करा, त्यांची अजूनही चांगली नाही. ओके, कळालं, लक्षात आलं? जर काही डाऊट असतील याच्याबद्दल सुद्धा तुम्ही ते विचारू शकता. याची देखील मी सिरीज लवकरच स्टार्ट करणार आहे. ओके, काही घाबरायचं नाही. फर्स्ट इयर साठी इझी आहे जर आपण अभ्यास केला स्टार्टिंग पासून, पण जर आपण केलाच नाही तर मग ते थोडंसं हार्ड आपल्याला जाऊ शकतं. ओके, आणि पास तर तुम्ही 100% होणार जर तुम्ही मला फॉलो केलं तर. ओके, आणि माझे नोट्स घ्यायचे असतील तर मला इंस्टाग्रामवर तुम्ही DM करा. ओके, तिथे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन ही मिळून जाईल. श्लोका नोटबुक सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल. ओके, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.